नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना जयपूरमध्ये मारहाण. अभिजित दिपके यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त. मुंबईतील कथित स्कूल जिहाद प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा मोठा दावा. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 36 अनधिकृत शाळांविरोधात गुन्हे दाखल. सोमय्यांची माहिती. शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये 2 वर्षात काय झालं याची मांडणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी करावी. ज्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी काम करा. शिर्डी लोकसभेचा एकही प्रश्न मांडलेला नाही. उत्कर्षा रूपवत्यांचा हल्लाबोल. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणूक 2 दिवसांवर. नामनिर्देशन दाखल केल्यानंतर भाजपनं सर्व उमेदवारांना पुन्हा हलवलं सुरक्षित स्थळी. बुलढाण्यात एक्सपायरी डेट संपलेल्या मिठाईची विक्री. विक्रेत्यांवर FDAचा सावट. शेगाव कचोरीची नमुने तपासणी पूर्ण. कळवणच्या चणकापूरमध्ये मंत्री अशोक उईके यांची प्रवेशोत्सवासाठी आश्रमशाळेला भेट. आदिवासी विद्यार्थ्यांसोबत घेतला भोजनाचा आस्वाद. सातारा स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई. पिस्तूल, जिवंत कारतूस आणि दुचाकीसह संशयित जेरबंद. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. अकोल्यात स्मार्ट मीटर विरोधात शिवसेनेचं महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन. स्मार्ट मीटर योजना रद्द करून सर्वसामान्य ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकू नये, शिवसेनेची मागणी. धुळे सुरत महामार्गालगत पानबारामध्ये युवकाची आत्महत्या. झाडाला गळफास घेत संपवलं जीवन. विसरवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू. एल निनोमुळे विदर्भात पाणी टंचाईचं सावट. गोसेखुर्द धरणात 35% साठा असूनही शेतीसाठी पाणी देण्यास बंदी. पाणी साठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव. बळीराजासमोर सिंचनाचा मोठा प्रश्न. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.